हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी आली आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी. तिचं मी नाव ठेवलं होतं. काय ठेवलं होतं तुझं नाव सांग मला. रिहानाच्या घरी आले मी. हे आहे रिहानाचं घर. तिची वडील हिचं चाललं. हिचं मी हेअर बोटॉक्स केलं होतं लास्ट टाईम. नको नको बस झालं. मी एवढं जेवण वाढलंय मला बघा. हा नको नको राहू दे. माझं जेवण झालं आणि ही बघा पर्शियन कॅट किती छान आहे. आयुषू बघितलं तिला खूप आवडेल. आणि एकदम पोट गच्च झालं आणि मी घरून पण खाऊन आली होती 1-1.5 चपाती. आणि तिने परत जबरदस्ती जेवायला दिलं की खा खा खा. आणि परत तिचे वडील अजून समोसा पण घेऊन आले आमच्यासाठी. हॅलो डार्लिंग. डोळे बघायचे डोळे. तिने एवढं खायला दिलं, परत चहा बनवला, समोसे आणले. एवढे सांगते नको नको तरी ऐकत नाही. एवढे पोट गच्च भरले आज तर जायला. टोकी 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 टोकी. अभी ठंडी का मौसम था ना, तो इसको लेके नहीं गया इसका पार्लर. हाँ लेके जाएगा, अभी गर्मी आ गई ना. इसको भी नहीं सूट करता है, पानी डालते ना आग पे. हाँ, इसकी भी तबीयत खराब होती है. इनकी पूछ बहुत बढ़िया होती है ना. कॅट हिची मम्मी आहे. चला आता आम्ही चाललो फिरायला. हा हा आता मी चाललो फिरायला. आणि मी घेतली आहे मच्छी अंडी मॉर्निंगसाठी. आणि सकाळी बनवणार आहे मच्छी. बघा मॅडमचं कसं चाललंय घरामध्ये मस्त. आणि येताच माझं कामं चालू झाली घरामध्ये. डायरेक्ट किचनमध्ये गेली. हे माझं कबड जे आदितीच्या ह्याच्यामध्ये होतं रूममध्ये, बेडरूममध्ये, तर ते मी आता इथे आणलं. ॲक्च्युली मला हे काढायचं आहे हे वालं मिररचं. आणि इथे सोफा लावायचा आहे इथे या जागी. आणि आदितीच्या रूममध्ये आला आहे नवीन कबड. आणि आता मला इथे घ्यायचं. मी एक डायनिंग टेबल बघितलेला आहे मस्त. आणि तो पण एस्थेटिक बनवणार आहे. इथे एक असं एक कबड टाईप थोडंसं घेणार. आणि त्याच्यावरती मी शोकेसचं सगळं छोट्या छोट्या वस्तू वगैरे ठेवणार आहे. आणि एकदम छान असं इथे कार्पेट लावणार. आणि थोडं एस्थेटिक रूम. आणि माझ्या शूटसाठी वगैरे, जेणेकरून मी साडी वगैरे ड्रेप करणार तर मी ते सगळं शूट वगैरे करू शकते. तो खूप दिवसापासून आहे की असं करू, पण ते होते हळूहळू. थोडंसं वेळ लागतो. पण आता आदितीचा पण बेडरूम छान असं झालं आहे. आयुषू चालली क्लासेसला सकाळी. हा क्लासेस स्कूलमध्ये. आयुषू चालली स्कूलला. आज प्रॅक्टिकल आहे तिची. सो शी इज गोईंग. तर वाजले ती लवकर जा आयुषू, उशीर होईल. बाय बाय. सो मी आता आदितीने ना दिलेलं आदितीला एक प्रोडक्ट आलं होतं. सो मी पहिला ते अप्लाय केलं माझ्या फेसवर, ट्राय केलं. आणि मग ते रिन्स ऑफ करून मी थोडं स्क्रब केला. आणि आता हा मी होममेड बनवलेला फेस पॅक आहे हा लावते. तर मी यूज करत आहे सिरम. तुम्ही ऑलरेडी यूज केलं आहे हे सिरम. हेअर वॉश केलं. तुला हे रोजचं स्टायलिंग करायला मला लय कंटाळा येतो. म्हणजे खूप कंटाळा येतो. तरी काय करावं लागतं. जास्त हेडेक मला ह्याच्यामध्येच होता. फायनली झालं. कंटाळा येतो मला खूप खूप म्हणजे खूप कंटाळा येतो स्टायलिंग करायचं. कोणी करून दिलं तर बेस्ट आहे. अदरवाईज स्टायलिंग खूप वेळ जातो माझ्या ह्याच्यात. आणि कंटाळा सुद्धा येतो. सो स्टायलिंग करायचं मला ना खूप कंटाळा येतो. खूप सगळ्यात मोठा पार्ट हे आहे की हेअर वॉश केल्यानंतर स्टायलिंग करायला त्याच्यामध्ये माझा थोडासा वेळ जातो. सो मी माझ्या फ्रंट हेअरसाठी हेअर पॅचेस ट्राय करते आहे.
मैम मैंने आपको जो प्राइसिंग दी है बहुत बेस्ट दी है. या नखांमुळे ना केस इसको इतके on the अडकतात spot कर देंगे तो असं ज़्यादा अच्छा रहेगा. सो इथे मला डेन्सिटी ना थोडीशी कमी वाटते इथे. सो मी विचार करते नॉट शुअर. हे बघा इथे आणि इथे. मेरा हेयर वैसे भी थोड़ा ड्राई हो गया. वही कलर की बात तो कलर की बात तो होता ही है नॉर्मली. ड्राइनेस. अभी आप मेरे को बोलो मिरर में देख के बताओ कितना आगे हाँ. बात करूँगा. नहीं आदिल खाना खाने गया है. और पीछे करो. ठीक है मैं देखो खाता रहे. हाँ दिस इज फन. कलर के बाद ही परफेक्ट मैच होगा. अभी तो थोड़ा लगेगा ही अनइवन. इसको मैं अगर कट करती हूँ ऐसे तो वो परफेक्ट मैच होगा. अभी ऐसा फील नहीं हो रहा कि आपने कुछ लगाया है. इतना तो नहीं लगा कि हाँ अगर हेयर कट करूँगी तो नहीं, अभी भी एक बार आप किसी से पूछ ही चाहिए. ऐसा फील नहीं हो रहा आपने कुछ वेयर किया है. मैं थोड़ा कट करूँगी ना तो नेचुरल लगेगा. Natural. हाँ फ्लिक्स कट करूँगी तो नेचुरल लगेगा. क्योंकि मैम को भी दिखा है. नहीं मैम मेरे पे डिपेंड है वैसे तो. नहीं मतलब ये टोटल उन्होंने नहीं दिखा इसलिए मैं बोला कि हाँ दिखा. हाँ. इसका क्या कॉस्ट है? अच्छा लग रहा है लेकिन हाँ. पता इतना खास पता नहीं चल रहा. हाँ थोड़ा कलर करूँगी ना उसको तो अच्छा लगेगा. वो पता काय करू घेऊ की नको आता नाही नंतर बघेन. जस्ट पहिलं ट्राय केलं कारण का मग इथे ना थोडा माझा स्कार्फ दिसतो. मला पूर्वीपासून म्हणजे सवय आहे इथे शॉर्ट ठेवायची. तर मी आता कट केले ना तर माझे खूप हे दिसून येते. आज तर मी ब्लॅक टी शर्ट घ्यायलाच विसरली. आता तिथे जाऊन मला हेच वेअर करावं लागणार आहे आज. सो मी हे आता वॉटरमध्ये मिक्स करून 1 स्पून इतकं वॉटर स्पूनमध्ये मी हे मिक्स करणार आहे 2 ड्रॉप आणि अप्लाय करणार आहे स्किनवरती. बघूया हे रिड्यूस होतंय की नाही. आपण बघूया ट्राय करून जाते की नाही. रेडनेस इचिंग होतंय थोडंसं आणि हे लावून मला 3 मिनिटं झाले आहेत. थोडंसं मला म्हणजे थोडंसं बर्निंग सेन्सेशन होत होतं. मी आता फेस पॅक लावते. आणि इथे व्हिडिओमध्ये माझा व्हॉइस जो आहे सडनली एकदम क्लोज झाला आणि मला कळालंच नाहीये. सो मी एडिटिंग करताना मला कळालं की व्हॉइस माझा ऐकायला नाही येते. सो पहिल्यांदा असं झालेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही लगेच निघालो आणि सलॉनमध्ये गेलो. ऑलरेडी क्लायंट होते आणि मोस्टली मी माझे हेअर वॉश सलॉनमध्येच करते कारण का माझा खूप एक्स्ट्रीम हेअरफॉल झाल्यामुळे कारण का मी इथे शिफ्ट झाले त्याच्यामुळे इतका हेअरफॉल वाढला होता माझा की इथे मी स्किप केलं आणि ह्याच्यापूर्वी सुद्धा मी सलॉनमध्येच हेअर वॉश करत होती. तर सध्या थोडा दिवस घरी होती मी म्हणून मी घरीच वॉश करत होती. पण खूप हेअरफॉल झाल्यामुळे मी परत रिटर्न मी विचार केला नको घरी ते वॉश करायलाच नको. पण मी एव्हरीडे सलॉनमध्येच हेअर वॉश आणि हेअर एवढे वीक झाले होते तर मी ओलाफ्लेक्स शॅम्पू आणि कंडिशनर यूज करते आणि ॲज अ लिव्ह इन मास्क. आता खूप बेटर झाले. मी नवीन क्रीम घेतली आहे. माझी नवीन नाही माझी जुनी क्रीम आहे. मी ती संपली होती ती बाय केली आणि ती अप्लाय केली. मला माझं अजून एक पार्सल आलं आहे आज
जे की ऐशू ओपन करते. प्रायमर असेल येल्लो वाला ना. दिवस झालं ॲक्च्युली मी व्लॉग नाही पोस्ट केलं. मी खूप बिझी होती त्यामुळे म्हणजे पूर्वी जो व्लॉग होता माझा त्याच्यामध्ये कमेंट केलं होतं तुमचं हेअर केअर रुटीन दाखवा. सो मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये हेअर केअर रुटीन दाखवेन मी माझ्या, आणि नायका हॉलसुद्धा दाखवेन जे मी तुम्ही अफोर्डेबल प्राईसमध्ये तुम्ही बनवू शकता तुम्ही स्वतःसाठी, आणि तो मी पोस्ट करेन. मी स्वतःचा एक मेकअप किट कसा बनवू शकाल ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. सो मला वेळ नसल्यामुळे थोडं बिझी शेड्यूल असल्यामुळे ते पोस्ट नाही होतं, आणि या टायमाला जरा जास्तच वेळ झाला की मी पोस्ट नाही करू शकली. सो थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग.